ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ चौऱ्याऐंशी सिद्धो को आदेश. आपल्या घरामध्ये भरपूर जुने कपडे पडलेले आहेत. पूर्वी तुम्ही बरेचशी कपडे घेतलेली आहेत, पण ती चांगली आहेत म्हणून तुम्ही जपून ठेवलेली आहेत. वर्षानुवर्ष एखादी साडी आवडतीये म्हणून तुम्ही तिला कपाटामध्ये ठेवलेली आहे किंवा घरामध्ये नको तिथे जुने कपडे पडलेले आहेत. तुम्हाला हे माहीत आहे का? घरात जे तुमची जुनी कपडे आहेत, त्याच्यामुळं काय होऊ शकतं? जुने कपडे म्हणजे नकारात्मक ऊर्जा असते. शरीरावरती जडपणा येतो, झोप लागत नाही, सतत थकवा येतो आणि विशेष म्हणजे तुमच्या घरामध्ये दळिंद्री येऊ शकते. जुन्या कपड्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जा असते. त्यामुळे तुम्ही जे काही घरामध्ये जुने कपडे आहेत, ती दुसऱ्याला देऊन टाका. पण बऱ्याच वेळा लोकं दुसऱ्याला कपडे द्यायच्या आधी बऱ्याच चुका करतात. बऱ्याच ठिकाणी असं असतं, की एखादी कामवाली बाई असते किंवा आपण एखाद्या मंदिराबाहेर जातो आणि तिथे भिकारी लोकांना कपडे दान करतो किंवा ती कपडे अशीच कुठेतरी फेकून देतो. पण जुन्या कपड्याबरोबर तुम्ही तुमचं नशीब पण दुसऱ्याला देताय, हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया घरामध्ये जुने कपडे म्हणजे काय? आणि जुने कपडे दान देताना कोणत्या पद्धतीनं दान दिलं पाहिजे? घरात जुने कपडे म्हणजे अडकलेली ऊर्जा. कपडे दान करताना काय गोष्टी करायच्या हे नक्की बघा. कपाट भरलेलं असतं, पण जुने कपडे जर असेल तर लक्ष्मी टिकत नाही. घरात साठलेले कपडे तुमचं नशीब अडवतं. न धुतलेले कपडे, खुंटीला लटकवलेले कपडे हा मोठा दोष असतो. बऱ्याच वेळा लोकं सकाळी जातात बाहेर आणि संध्याकाळी आले की तेच कपडे खुंटीला अडकून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी परत तेच कपडे घालतात. पण तेच कपडे घातल्यामुळं तुमच्याकडे पैशाचा तुटवडा आलेला असतो. कारण एकदा का तुम्ही अंगाला कपडे लावलेत, की त्याच्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जा येते आणि तुम्ही ती न धुता तशीच खुंटीला लटकवून ठेवता. आणि बऱ्याच वेळा काय होतं, की बायका ज्या असतात, सकाळी कपडे न धुता संध्याकाळी कपडे धुतात. पण संध्याकाळी कपडे कधीच धुवायचे नाहीत आणि बाहेर रस्सीवरती, दोरीवरती कधीच वाळायला टाकायचे नाहीत. कारण जेव्हा तुम्ही कपडे वाळायला टाकता, तेव्हा रात्री निगेटिव्ह शक्ती खूप ॲक्टिव्ह असतात आणि तुमच्या कपड्यावरती त्यांचा प्रभाव चालू होतो आणि नंतर तुम्ही तेच कपडे घालता. मग वारंवार आजारपण, आळसपणा, कुठल्या गोष्टी करण्याची इच्छा नसते. तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, सगळी त्या कपड्यामध्ये खेचली जाते. त्यामुळे शक्यतो कपडे दिवसा धुवा, रात्री कपडे कधीच धुवू नका आणि जरी धुतले तरी बाहेर ती वाळत टाकू नका. बरं, आपल्या घरात जास्त कपडे असण्याचे परिणाम काय होतं, तर घर म्हणजे ऊर्जा जी असते, त्या ऊर्जेचं केंद्र असतं आणि कपडे थेट शरीराला लागलेली ऊर्जा आहे. घरात कपडे खूप साठले असतील, तर मन सतत अस्वस्थ राहणार, निर्णय घेता येणार नाही, पैसा टिकणार नाही, तुमची सगळी कामं अडकतील आणि घरात चिडचिड, आजारपणा वाढणार. मग जास्त दोष कोणते कपडे देतात? तर फाटलेले कपडे, खूप जुने कपडे, आजारपणात घातलेले कपडे, वाईट काळात घातलेले कपडे. कधी-कधी काही लोकांची नाती तुटतात, ब्रेकअप होतं, तीच कपडे तुम्ही बऱ्याच वेळा घालता. मग ही जुनी कपडे जी असतात, ती कर्म ऊर्जा घरात परत फिरवत राहतात. न धुतलेले कपडे आणि खुंटीचा दोष. सकाळी घातलेले कपडे संध्याकाळी काढून खुंटीला अडकवले आणि पुन्हा घातले जातात. खरं तर हे खूप मोठी चूक आहे. त्यामुळं शरीरावर जडपणा येतो, मन नकारात्मक होतं, झोप लागत नाही, सतत थकवा येतो. खुंटीला लटकवलेले कपडे म्हणजे अडकलेली ऊर्जा. बेडरूममध्ये कपडे लटकवू नका. झोपण्याच्या खोलीत अस्ताव्यस्त कपडे ठेवू नका. घरात दळिंद्री का येतात? सगळे लोक विचारतात, "आमचं सगळं चांगलं आहे, मग घरात अडचणी का?" उत्तर अगदी सोपं आहे. जुनी ऊर्जा घरात अजून आहे. जुनं म्हणजे काय? जुने कपडे म्हणजे जुनं दुःख, जुने आजार, जुने कर्म, जुने अडथळे. जोपर्यंत ते घरात आहेत, तोपर्यंत नवीन चांगली ऊर्जा येत नाही. बरं, आता जुने कपडे काढण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्यांदा जी कपडे जुनी आहेत, ती सगळी बाजूला काढा. मिठाच्या पाण्याने ती कपडे स्वच्छ धुवा. त्याच्यामध्ये सैंधव मीठ जे असेल, टाकलं तर अतिशय उत्तम. ती कपडे व्यवस्थितपणे वाळवा आणि ज्याला द्यायची आहेत, त्याला देण्याच्या अगोदर त्याला छोटासा कट करा. कात्रीने छोटासा कट करा. कारण मीठ कपड्यावरती जी जुनी ऊर्जा असते, ते शोषून घेतं आणि कात्रीने छोटासा कट जर मारला,
तर तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तिथेच कट होणार. तुमचं नशीब, आरोग्य, कर्म दुसऱ्याला लागत नाही. कोणीही त्या कपड्याचा तांत्रिक गैरवापर करू शकत नाही. बऱ्याच वेळा आपले कपडे चोरी होतात आणि मग काही दिवसांनी आपल्याला दिसतं की आपल्यावरती करणी झालेली आहे, बाहेरची बाधा झालेली आहे आणि मग त्या व्यक्तीचं आरोग्य बिघडायला लागतं, त्याच्या घरातील आर्थिक स्थिती खूप बिघडायला लागते. म्हणून कुणालाही कपडे देताना त्याला कट मारा. बरं, कपडे देत असताना मनात हे शब्द म्हणा, या कपड्याशी जोडलेली माझी सर्व ऊर्जा मी मुक्तपणे मुक्त करत आहे. मी स्वतः पूर्णपणे मुक्त करत आहे. नंतर ते कपडे तुम्हा हवं त्याला दान करा. पण शक्यतो संध्याकाळच्या वेळी कपडे दान करू नका. बरं, कपडे दान कधी करायचे? मंगळवार, शनिवार, अमावास्या. कधी टाळायचे? रात्री कपडे देऊ नका. रडत किंवा रागात कपडे देऊ नका आणि अंगावरचे कपडे कधीही कोणाला देऊ नका. रोजच्या रोज काय करायचं? स्वच्छ कपडे घालायचे, कपड्याची नीट घडी करून ठेवायची, बेडरूम स्वच्छ ठेवा, कपाट मोकळं ठेवा. त्यामुळे लक्ष्मी स्थिर होणार, मन शांत राहणार आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढणार. माझं तर हेच म्हणणं आहे, आजच कपाट उघडा आणि जुने कपडे सोडा आणि घरामध्ये नवीन ऊर्जा आणा. बऱ्याच वेळा काय होतं, की आपलं बाळ जे असतं किंवा आपला मुलगा-मुलगी खूप चांगली हुशार मुलगी असते आणि अचानकपणे काय होतं, ती आजारी पडते, चिडचिड करते, रडते जोराजोरामध्ये किंवा अभ्यासामध्ये हुशार असणारी मुलगी अचानकपणे ढ होऊन जाते. माझ्या अनुभवामध्ये अशी काही लोकं आहेत. माझ्या दरबारामध्ये अशी लोकं आल्यानंतर मी खूप वेळा त्यांची जेव्हा मागची हिस्ट्री बघितली, तेव्हा माझ्या लक्षात येतं, की त्यांनी त्यांच्या मुलांची कपडे दुसऱ्याला दान केलेली आहेत. लहान मुलांची कपडे शक्यतो कोणाला दान करू नका आणि करायचेच असतील तर वरील पद्धतीने दान करा. बऱ्याच वेळा तुमच्या कपड्यावरून तुमचं नशीब बांधलं जातं. बऱ्याच वेळा काळी विद्या, तांत्रिक विद्या यासाठी कपड्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे कधीही कोणालाही कपडे देताना तुम्ही योग्य पद्धतीनं कपडे द्या. शक्यतो दान करताना काही गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या, की मी ही कपडे दिल्यानंतर मी त्या चुकीच्या ऊर्जेतून पूर्णपणे निघून जाणार आहे. बऱ्याच वेळा आपण कपडे दान करतो आणि नंतर आपल्या मनाला वाईट वाटतं. मी हे कपडे द्यायला नको होते, मी ती कपडे द्यायला नको होतं, मला ती साडी खूपच आवडत होती, माझा आवडता ड्रेस होता. हे सगळं डोक्यातून पहिलं काढा. आणि खूप बायका काय करतात, जुने झालेले कपडे जे असतात, एखादा ड्रेस असेल, बेडशीट असेल, चादर असेल किंवा इनरवेअर असतील, ह्या बऱ्याच वेळा घरामध्ये पोछारा करतात त्याचा. फरशी पुसण्यासाठी, टॉयलेट बाथरूमच्या बाहेर टाकण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर कधीही कपडे जे असतात, जुने कपड्यांचा पोछारा करू नका. कपडे फरशी पुसण्यासाठी वापरू नका. त्याच्यामुळे अजून नकारात्मक शक्ती तुमच्या घरात येते. छोट्या-छोट्या चुका असतात त्या तुम्ही सारख्या करत असता, तर या चुका तुम्ही सुधरा. तुम्ही जर व्यवस्थितपणे जुने कपडे काढले, आजच ती अडगळ काढून टाकली, तर तुमचं नशीब नक्की तुम्हाला साथ देईल. आपण आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघितलेला आहे. तुमच्या आजूबाजूला जर अशी लोकं असतील, त्यांच्या घरामध्ये आजारपण येतंय, दळिंद्री येतीये, त्यांची कुठली कामं होतच नाहीयेत, सारखं अडचणी येतात, अशा लोकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. आपण अजून पण नाथयोगिनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ओम नमो आदेश.